धुळवड साजरी करत असताना राजकीय नेत्यांनी चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांना भगवा रंग लावणार असल्याचं म्हणत शिंदेंनी टोला लगावला, तर शिंदेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही पलटवार केलाय। बघूया। याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय। सत्ताधाऱ्यांना लावण्यासाठी मी रंग शोधतोय, फक्त देवेंद्र फडणवीसांना भगवा रंग लावणार। राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच जुंपल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान धुळवडीच्या दिवशीही राजकीय नेत्यांनी एकमेकांना टोले लगावले। विरोधकांना भगवा रंग लावणार असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। दरम्यान त्यांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांनी देखील पलटवार केलाय। विरोधकांना कोणता रंग आवडेल तुम्हाला लावायला, कोणता सल्ला द्याल त्यांना? आता याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय। परंतु आज मी राजकीय बोलणार नाही। विरोधकांनी देखील या होळीमध्ये, या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं। सध्या सत्ताधाऱ्यांना लावण्यासाठी मी रंग शोधतोय, फक्त देवेंद्र फडणवीसांना भगवा रंग लावणार। बाकीच्यांना काय रंगच नाही हो। एकनाथ शिंदे म्हणतात की भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे, आम्ही भगवा रंग लावतो। आता तुम्ही रंगालाही जर धर्म लावणार असाल तर मग धन्य। संजय राऊतांनी होळीवरून खंत व्यक्त केली आहे। मागच्या 10 वर्षात संस्कृतीमधला मोकळेपणा संपल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। तर राऊतांच्या विधानानंतर संजय शिरसाट यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो। जेव्हा या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात ना, तेव्हापासून हा सर्व प्रकार बंद झालेला आहे। आता काय करावं हे सुचत नाही। मग बुरानो मानो होले, गद्दार आहात तुम्ही असं म्हणायचं त्यांनी सुरुवात केली। परंतु एक चांगलं आहे की त्यांना त्याची जाणीव झालेली। मी त्यांना सांगेल, तुम्ही रंगताना अशा रंगात रंगा की ज्याच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही। संपूर्ण राज्यात धुळवडीचा माहोल आहे। राजकीय नेते देखील रंगात न्हावून निघालेत। मात्र दुसरीकडे याच राजकीय नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत चिमटेही काढले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।